भुसावळ पंचायत समितीमध्ये सुरू असलेला भोंगळ कारभार बंद करून ग्रामीण भागातील नागरिकांची होणारी गैरसोय व अधिकाऱ्यांकडून मिळणारी उडवाउडवीची उत्तरे याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष समाधान महाजन, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विश्वजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना तालुका प्रमुख विष्णू राणे, महिला आघाडीच्या नंदा निकम व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने पंचायत समितीच्या कार्यालयात निवेदन देऊन निदर्शने करण्यात आली। यावेळी घरकुलाच्या कामात पंचायत समितीचे अधिकारी नागरिकांकडून पैशाची मागणी करीत असल्याचा आरोप तालुका प्रमुख विष्णू राणे यांनी केला आहे। घरकुलाचे हप्ते देखील वेळेवर मिळत नसल्याचेही विष्णू राणे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले। जर 15 दिवसापर्यंत मागण्या पूर्ण झाल्या नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष समाधान महाजन यांनी प्रशासनाला दिला आहे। संघर्ष न्यूज माझाकरिता मी सुनील आराख, भुसावळ। आपलं मनरेगा विभागामध्ये झालं, अजून आपलं रोजगार हमी ऑफिसमध्ये झालं, पण त्यांना फक्त उडवाउडवीचं उत्तर मिळत आहे। मी भरपूर म्हणजे तालुका अध्यक्ष युवा सेनेचा मी 4-5 गावांचे मिळून तुम्हाला अर्ज केलेले बऱ्याच वेळा, पण आतापर्यंत 74 ते 75 दिवस झाले ते काही अर्जांना, त्यावरती अजूनही तुमची कारवाई नाही आहे। पण नागरिकांनी करायचं काय? कर्मचारी इकडे आपले येतात, KYC करायला कोणी आलं त्यांना उडवडीचे उत्तर देतात। आज या उद्या या सामान्य नागरिक इथं चपला घासून पागल होऊन जातो अक्षरशः। केव्हा त्याला भाड्याला पैसे नसतात, मग त्यांना करायचं काय? येतात घरकुलांचे, मग ते लोकांना पैशांची मागणी कशासाठी करतात? फोटो काढण्यासाठी। आपला शासनाचा पगार त्यांना पोहोचा नसतो का? काही गरज नाही पैसे द्यायची, काही गरज नाही। नागरिकांना मागणी करतात ना। मी बऱ्याच वेळा कंप्लेंट केल्या घरकुलाच्या अर्जींना मी सक्त सूचना दिलेल्या साहेबांना सुद्धा परत सांगितलं त्यांना की कुठूनही अशी तक्रार यायला नको। जरी पर्टिक्युलर कोणाची तक्रार असेल, हा जारेची त्रास देतो असं, तर आपण अँटी करप्शनकडे त्यांचं रेकमेंडेशन करून देऊ। बरं, आता जे प्रकरण पेंडिंग आहे तुमच्याकडे घरकुलाच्या पैसे देण्याचे जे प्रकरण पेंडिंग आहे ते 7-8 महिन्यापासूनचे, तर ते प्रकरण पेंडिंग का आहे आणि लोकांना का फिरवलं जात आहे त्याचं उत्तर द्या पाहिजे। मनरेगाची साईड बदलली, मनरेगा बदलून ते बीबीची रामची झाली। त्या साईडा बदलला तुम्ही कधी ठेवा 7-7 महिने साईडा काय बदलता? या आजींचं घर साहेब, या आजींचं घर कंप्लीट झालेलं आहे। 8 महिने लोकांना पैसे देत नाही, काय साईड बदलली तुमची? जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। हा बुलंद आवाज कुणाचा? शिवसेनेचा। हा बुलंद आवाज कुणाचा? शिवसेनेचा। हिंदुर्ग सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा। हिंदुर्ग सम्राट सरसेनापती। भुसावळच्या ग्रामीण भागामध्ये ग्रामीण जे घरकुलाचे लाभार्थी असतील, गोठा असेल, इतर लाभार्थी असतील, त्याचबरोबर ग्रामपंचायतींमध्ये सध्या प्रशासक राज सुरू आहे। यामध्ये जो ग्रामीण भागातल्या लोकांना भयंकर त्रास होतो आहे त्याचा जाब विचारण्यासाठी आज इथे युवा सेनेच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून, महिला आघाडीच्या माध्यमातून पदाधिकारी इथे आम्ही आलेलो आहोत। अतिशय भयंकर परिस्थिती आहे। अधिकारी मंडळी तसेच सरकारी पंचायत समितीतले कर्मचारी मंडळी कोणाचंच ऐकून घ्यायला तयार नाही आहेत। ग्रामसेवक वेळेवर येत नाहीत। त्याचबरोबर जे लाभार्थी इथे चक्रा मारून हिंडून थकतात। अशा लोक कामधंदे सोडून, आजकाल शेतीचे कामं जोरात आहेत तरीसुद्धा कामधंदे सोडून लोक इथे येतात आणि त्यांना तसंच परत जावं लागतं। कुठले काम इथे व्यवस्थित होत नाही, त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही इथे आज आलेलो आहोत। परिस्थिती अतिशय भयंकर आहे। कोणीच कोणाला विचारायला तयार नाही आहे। इथल्या लोकप्रतिनिधींनी तर मला वाटतं प्रशासनाला एकदम मोकळं सोडलं आहे, भयंकर मोकळं सोडलं आहे। यांच्यावर कोणाचा अंकुश राहिलेला नाही आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे अतिशय हाल होत आहे। तर याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं गेलं पाहिजे। आज ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत सदस्य नाही आहेत, सरपंच नाही आहेत, जनता अहवाल दिला आहे, प्रशासक मात्र मस्त कार्यक्रम चालू आहे, कोणी लक्ष द्यायला तयार नाही आहे। शासनाचे अधिकारी याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतायत आणि जनतेचे हाल होत आहेत। हे हाल आता शिवसेनेच्या माध्यमातून थांबले पाहिजेत। कुठल्याही परिस्थितीत जनतेला न्याय मिळाला पाहिजे। जे लाभार्थी आहेत, रोजगार हमी योजनेचे मजूर आहेत, अशा सर्वांना न्याय मिळाला पाहिजे। घरकुलाचे कामं पूर्ण होतात, जिओ टॅगिंग केलं जातं, अनेक गोष्टी तांत्रिक अडचणी दाखवून लोकांना इथून माघारी जावं लागतं। अनेक वेळा टेबलावर कर्मचारीसुद्धा नसतात। तर हे आंदोलन
यापुढे जर काही आज आंदोलनाचं काही फलित निघालं नाही, येत्या 8-10 दिवसामध्ये जर हे प्रशासन ठिकाणावर आलं नाही तर मात्र शिवसेना स्टाईलने आंदोलन केलं जाईल.